गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांना नमस्कार. आज विद्याशक्तीचं विज्ञानच्या क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. हाय एव्हरीवन, कसं आहे तुम्ही? तुमचं क्लास कसं गेलं? येस. तुमचं दिवसभर तुमचं दिवस होता आज दिवसभर तुम्ही काय काय केला? येस. क्लासेस अटेंड केला सगळेजण? खूप मस्ती केला? येस. ओके. सो आय होप सगळ्यांचा दिवस आज चांगलं गेलंय. ओके. सो आजचे दिवस आम्ही काय करू, आमचं क्लास स्टार्ट करण्याचं पहिलं मोटिवेशनल कोट बघून घेऊन येऊ आपण. ओके. येस. सगळ्यांना माझं स्क्रीन दिसाले? कॅन एव्हरीबडी सी इट? ओके. सो स्क्रीन वरती तुम्हाला काय दिसाले मोटिवेशनल कोट? स्ट्राइव फॉर प्रोग्रेस नॉट परफेक्शन. स्ट्राइव फॉर प्रोग्रेस नॉट परफेक्शन. सो हे काय म्हणते? व्हॉट डज इट मीन? कॅन एनीबडी टेल मी ह्याचा अर्थ काय आहे? मन एनीबडी? सो आम्ही एव्हरी टाइम असं म्हणून घेतो, आम्ही आमचं सगळं काम परफेक्ट व्हावं, काय बी कोणचं बी मिस्टेक नाही व्हावं, आमचं सगळ्यांना कम्पेअर केलं तर आमचं बेस्ट व्हावं मन, असं आम्ही एव्हरी टाइम कोणचं बी प्रोजेक्ट वर्क करू दे, क्राफ्ट करू दे, ड्रॉइंग करू दे, नोट्स कम्प्लिशन राहू दे, आम्ही असंच म्हणून घेतो. येस ऑर नो? पण कधी तर आम्ही विचार केलो आमचं प्रोग्रेस किती हुलय, आम्ही किती डेव्हलपमेंट हुलय आमचं आतमन, आम्ही कवा तर विचार केलो? आम्ही नुसतं परफेक्शन माग फिरतो, त्याच्याबद्दलच त्रास घेतो. येस ऑर नो? सो इथं आम्हाला काय सांगाले हे कोट म्हटलं तर, आम्ही प्रोग्रेस वरती ध्यान द्याव बट परफेक्शन वरती नाही. बिकॉज परफेक्शन कुणाल भी नाही येते. मतलब तर तुम्ही ट्राय करता परफेक्ट व्हायला, ट्राय करा, बट एव्हरी टाइम 100% तुम्ही परफेक्ट होता म्हटलं तर ते खोटं आहे. बिकॉज आम्ही सगळं काय आहे, आम्ही ह्युमन बिंग्स आहे, आम्ही माणस आहे. सो माणस ऑब्विसली एक ना एक तर टाइमाला मिस्टेक्स होतेच होते. येस ऑर नो? आम्ही करतो. येस ऑर नो? सो त्याच्यासाठी आम्ही आमच्या मिस्टेक्सला करेक्ट करून परफेक्ट व्हायला ट्राय करावं, बट आमचं आमचं लक्ष कुठं राहावं? प्रोग्रेस कडे राहावं. प्रोग्रेस म्हटलं तर काय, आम्ही कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्हाला मी हे सांगाले? फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही कम्पेअर केलं तर लास्ट इयर तुमचं हँडरायटिंग लई वर्स्ट होतं. लई वर्स्ट होतं लास्ट इयर बिगिनिंगला. मागच्या वर्षी स्टार्टिंगला तुमचं हँडरायटिंग लई वर्स्ट होतं. बिलकुल बी तुम्ही छान लिवायलाच नाही येत होतं तुम्हाला. सो तुम्ही काय केलं? तुम्ही पूर्ण वर्ष त्याच्यावरती वर्क केला, एव्हरी डे प्रॅक्टिस केला, कॉपीरायटिंग लिहा, आणि आज ह्या वर्ष स्टार्टिंग मध्ये तुमचं हँडरायटिंग लई छान झालंय, लई इम्प्रुव्हमेंट झालंय. सो आम्ही काय म्हण सांगतो? प्रोग्रेस म्हण सांग. प्रोग्रेस म्हटलं तर आमच्याकडे कोणत्या क्वालिटीजची कमी आहे त्याच्यावरती वर्क करून घेऊन आमचं पर्सनॅलिटीला इम्प्रुव्हमेंट करावं. बट आम्ही परफेक्शन वरती इम्पॉर्टन्स देतो, आम्ही परफेक्शन मागं फिरतो नाही. आम्ही प्रोग्रेसला जास्त इम्पॉर्टन्स द्यावं. ओके. सो येस, आज आम्ही मोटिवेशनल कोट बघितलो. आज आम्ही आमचा क्लासला प्रारंभ करूया. सो लास्ट क्लासमध्ये तुम्ही काय शिकला? लास्ट क्लासमध्ये आम्ही काय शिकलो? कोणचं सिम्युलेशन बघितलं आम्ही? आम्ही मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग. येस, मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग वरती आम्ही काय केलो? एक एक्सपेरिमेंट बघितलो. त्याच्यामध्ये कसं रेस्पिरेटरी ऑर्गन्स वर्क करतात, केव्हा आम्ही इनहेलेशन आणि एक्सलेशन करतो नाही तेव्हा रेस्पिरेटरी ऑर्गन्स कसं वर्क करते ती, या फिर त्यांचं मुवमेंट कसं राहत आहे मन आम्ही बघितलो. करेक्ट. सो आज आम्ही काय शिकणार आहे? व्हॉट आर वी गोइंग टू आय मीन व्हॉट एम आय गोइंग टू टीच यू, या फिर तुम्ही काय वाचायचं तुम्ही आज तुमचं मन आहे? कॅन एनीबडी टेल मी व्हॉट यू वॉन्ट टू लर्न? येस, आज आम्ही लाईट वरती डिस्कशन करणार आहे. लाईट वरती डिस्कशन करणार आहे, आणि ह्याच्यावरती आम्ही एक सिम्युलेशन पण बघणार आहे. ओके. सो लाईट वरती, लाईट म्हटलं तर काय? सगळ्यांकडं लाईट आहे. येस ऑर नो? हे नॅचरल राईट आहे. आज
आता आम्हाला काय लाईट मिळाले, हे सकाळीचं दुपारीचं टाइम काय राहते, आम्हाला नॅचरली लाईट मिळते. कुणासाठी आम्हाला नॅचरल लाईट मिळते? सन साठी, सूर्यासाठी, है की नाही? सूर्याचं काय रोशनी राहते, ते काय पूर्ण प्रकाश राहते आमचं धरतीवर येऊन पडते. त्याच्यासाठी आम्हाला नॅचरली, नैसर्गिकली आम्हाला काय मिळते? आम्हाला लाईट मिळते. येस. रात्री झालं तर आम्हाला नाही मिळते. त्याच्यासाठी आम्ही सगळ्याकडे बल्बच, ट्यूबलाइट्स, कॅन्डल्स, येस, असं ऑन करून बसतो. ओके. ते काय आहे? ते आर्टिफिशियल लाईट आहे. ते काय आहे? आर्टिफिशियल लाईट. आम्हाला रात्री काय होते? सनचं डायरेक्शन काय होते? सनचं डायरेक्शन की अर्थचं डायरेक्शन? अर्थचं मुवमेंट होते. सन तिथंच आहे. अर्थ मुवमेंट व्हायसाठी काय होते? रात्रीला सूर्य काय सोडते? सेट होऊन सोडते. येस. सूर्यास्त झाल्यानंतर आम्हाला नॅचरली लाईट नाही मिळते. ओके. त्याच्यासाठी आम्ही काय करतो? आर्टिफिशियल लाईट उपयोग करतो. ओके. सो आता मी माझं स्क्रीन शेअर कराले, सगळ्यांना दिसाले. वन मोमेंट, आता मी शेअर करतो. येस. सो सगळ्यांना माझं स्क्रीन दिसाले. सो हे काय आहे? हे पिक्चर वरती काय आहे? पिक्चर मध्ये काय दिसाले आम्हाला? हे एक कॅन्डल, हे एक एक्झाम्पल आहे. इथे आम्ही रिफ्लेक्शन ऑफ लाईट बद्दल आम्ही काय करालो? चर्चा करालो. इथं आम्हाला काय दिसाले? एक एक्सपेरिमेंट दिसाले. सो एक्सपेरिमेंट मध्ये काय हुआले? कॅन्डल इल्युजन विथ मिरर रिफ्लेक्शन म्हणून सांगतो मी. आम्ही मिररचं रिफ्लेक्शन यूज करून, इथे तुम्ही मिरर, हे काय तुम्हाला ग्लास शीट दिसाले नाही, हे बघितलं तर काय वाटते? ग्लास मध्येच तुम्ही कॅन्डल, ग्लास, पाणीचा ग्लास काय आहे, त्याच्यामध्येच कॅन्डल बसवला, त्याच्यामध्येच कॅन्डल ठेवला. बट कॅन्डल बिलकुल बी काय नाही हुलं, ते ब्लो आउट नाही हुलं. त्याच्यावरती अजून काय आहे? ते फायर अजून बी आहे. येस ऑर नो? सो आम्हाला तसं वाटते, बट हे ऍक्च्युली काय आहे? एक मिरर रिफ्लेक्शनचा एक टास्क आहे, एक एक्सपेरिमेंट आहे. ओके. येस. सो लाईट म्हटलं तर काय? लाईट एक एनर्जी आहे. इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी म्हणून सांगतो मी. हे एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असेल, या फिर हे कोणचं बी एनर्जी आहे, हे आम्हाला आमचं काय आईज राहतेत ने, आईजला आम्हाला दिसतंय ते, आमच्या डोळ्याला दिसतंय. ओके. सो लाईट काय है? एक फॉर्म ऑफ एनर्जी है, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन है. ते काय होते? आमच्या आमच्या डोळ्याला दिसते. दॅट इज विजिबल. आम्हाला दिसते ते लाईट याले म्हण. येस ऑर नो? ओके. सो ह्याच्यामध्ये इन्सिडेंट लाईट म्हण येते. इन्सिडेंट लाईट म्हटलं तर काय? इन्सिडेंट लाईट ऍक्च्युली एक लाईट है, एक एनर्जी है. ते कुठाने येते? ते सोर्स, एक पर्टिक्युलर सोर्स काय राहते? फॉर एक्झाम्पल ट्यूबलाइट, सन, ओके, हे सगळी सोर्सेस आहे. सो हे सोर्स मध्येच लाईट येते आणि ऑब्जेक्टला स्ट्राईक करते, ऑब्जेक्टला हिट करते. ओके. हे इन्सिडेंट लाईट म्हटलं तर काय? सोर्स मध्येच लाईट येऊन, सोर्स मध्येच लाईट येऊन ऑब्जेक्टला स्ट्राईक करते, त्याला आम्ही इन्सिडेंट लाईट म्हणून सांगतो. रिफ्लेक्टेड लाईट म्हटलं तर काय? व्हॉट यू मीन बाय रिफ्लेक्टेड लाईट? सो रिफ्लेक्टेड लाईट म्हटलं तर कवा ते सोर्स मध्येच लाईट येऊन ऑब्जेक्टला स्ट्राईक करते, ते बाउन्स बॅक होते. कॅन यू सी हिअर? इथं लाईट हिट व्हायले, हे बाउन्स बॅक व्हायले. बाउन्स बॅक हुल्यानंतर काय हुले? इथं इथं रिफ्लेक्शन फॉर्म हुले, रिफ्लेक्शन फॉर्म हुले. सो रिफ्लेक्टेड लाईट म्हटलं तर हे लाईट काय होते? बाउन्स बॅक होते, ऑब्जेक्टला हिट करून वापस बाउन्स बॅक होते, त्याला आम्ही रिफ्लेक्टेड लाईट म्हणून सांगतो. ओके. सो कधी तर तुम्ही विचार केला, आमचं मिरर मध्ये आमचं रिफ्लेक्शन कसं आम्हाला दिसतंय? मग सायंटिफिकली तुम्ही कधी तर विचार केला, आम्ही मिरर मध्ये आमचं रिफ्लेक्शन कसं दिसते, या फिर कशाला आम्ही आमचं रिफ्लेक्शनला बघते मिरर मध्ये? मन एनीबडी?
एनीबडी? सो इथं काय व्हायलंय? सो तुम्ही काय मिरर मध्येच तुमचं इमेज बघताना ते ऍक्च्युली आम्ही काय सांगतो, तुमचं फेस या फिर तुमचं बॉडी तिथे रिफ्लेक्ट होलंय आणि मिरर मध्ये काय ते इमेज आले नाही ते ऍक्च्युली आमचं रिफ्लेक्शन आहे म्हणून सांगतो. ओके. हे कशासाठी होतंय म्हटलं तर, मिरर काय आहे, हे एक सॉफ्ट सरफेस, स्मूथ सरफेस आहे त्याचं. स्मूथ राहते. तुम्ही कवा तर मिरर टच केला, किती सॉफ्ट स्मूथ राहते त्याचं सरफेस. येस और नो? सो ते स्मूथ सरफेस काय आहे मिररचं, ते लाईटला काय करते, रिफ्लेक्ट करते. सो रिफ्लेक्ट करून काय होऊन सोडते, पूर्ण असं ओरिजिनली क्वालिटी मध्ये काय आमचं इमेज हाय नाही तसंच येऊन सोडते. बिकॉज ते मिररचं सरफेस एवढं स्मूथ आहे म्हटलं तर कवा ते रिफ्लेक्ट करते, कवा ते लाईट बाउन्स बॅक करते ने आमचे इमेज पूर्ण असं ओरिजिनल इमेज या फिर आम्हीच थांबलो म्हणसारखं आम्हाला दिसतंय. ओके. सो तवा लाईट ते मिररचं काय स्मूथ सरफेस आहे ने वरचं काय हे स्मूथ सरफेस तुम्हाला दिसाले ने, ह्याला स्ट्राईक केलं तर काय होते, लाईट वापस बाउन्स बॅक करते. सो तवा काय होऊन सोडते, लॉ ऑफ रिफ्लेक्शन आम्ही इकडे यूज करतो. सो लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय म्हणून सांगते, अँगल ऑफ इन्सिडेन्स इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणून सांगतो. अँगल ऑफ इन्सिडेन्स म्हटलं तर काय, हे अँगलला, हे अँगल वर काय होते, लाईट मिररला स्ट्राईक करते. हे अँगल वरतीच काय होते, लाईट मिररला स्ट्राईक करते. आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हटलं तर काय, हे अँगलला काय होते, लाईट लाईट काय करते, मिरर मध्येच ऑब्जेक्टचं रिफ्लेक्शन दाखवते. हे अँगल मध्येच आम्हाला काय दिसते, रिफ्लेक्शन दिसते. ओके. कॅन यू सी? येस. सो इथं तुम्ही काय बघायला, हे एक इल्युजन आहे, हे एक इमॅजिनरी आहे. आम्हाला इथं काय दिसाले, आम्हाला वाटाले की ग्लास मध्येच आम्ही कॅन्डल ठेवलंय म्हण. दॅट इज नॉट पॉसिबल, बिकॉज पाणीमध्ये आम्ही हे ठेवलं तर हे काय फायर आहे ते बुजून सोडतंय, हो की नाही? बट ऍक्च्युली आम्ही खरं ठेवलोच नाही. हे एक इल्युशनरी एक्झाम्पल आहे. इथं आम्ही काय करालो, इन्सिडेंट लाईट आणि रिफ्लेक्टेड लाईटचा उपयोग करून घेऊन हे एक इल्युजन आम्ही क्रिएट करालो. ओके. सो आता मी तुम्हाला माझं स्क्रीन शेअर करते आणि एक्सपेरिमेंट दाखवते मग. सो एव्हरीबडी इज रेडी? एक्साइटेड? येस. सो हे काय तुम्हाला मी कॅन्डल इल्युजन दाखवले ना, त्याच आम्ही इकडं एक्सपेरिमेंट बघूया मग. ओके. सो काय काय तुम्हाला दिसते इथं, हे ग्लास पेन है, हे कॅन्डल है, हे शू बॉक्स है आणि लाइटर, हे पाणीचा ग्लास आहे. ओके. सो फर्स्ट मी आता शू बॉक्स घेऊन इथं ठेवतो, करेक्ट ग्लास पेन समोर असं ठेवतो. आता मी कॅन्डल घेऊन काय करतो, ह्याचा आत ठेवतो. कॅन्डल मी काय केलो, शू बॉक्स आत ठेवलो. ठेवल्यानंतर लाइटरच मदत घेऊन मी काय करतो, 1 मिनिट, ह्याला ऑन करतो. ओके. सो कॅन्डल लागलं आता. ते झाल्यानंतर ग्लास पेन करून काय करतो, इथं ठेवून सोड. सो पाणीचं ग्लास आणि कॅन्डलचं मधी एक ग्लास पेन या फिर ग्लास शीट मी इथं ठेवलो. ओके. नेक्स्ट. सो तुम्हाला काय दिसाले, हे असं ठेवले मी. येस, मी असं ठेवले. बट व्हॉट कॅन यू ऍक्च्युली सी, व्हॉट कॅन यू सी हिअर? कसा वाटाले तुम्हाला? इथं काय आहे, इथं कॅन्डल आहे, त्या साइड काय आहे, पाणीचं ग्लास आहे, मधी काय आहे, मी ग्लास पेनचं शीट ठेवले. बट ऍक्च्युली मला काय वाटाले की हे काय होले, हे पाणीचं ग्लास मध्येच कॅन्डल ठेवले सारखं वाटाले. येस ऑर नो? सो आता बघा. येस. ओके. सो तुम्हाला ऑडिओ मध्ये ऐकला हे काय सांगतेत म्हणा?
द ग्लास पेन रिफ्लेक्ट्स सम ऑफ द लाईट इन्सिडेंट ऑन इट. सो हे काय रिफ्लेक्ट कराले, हे ग्लास पेन वरती काय लाईट पडलंय नाही ते इन्सिडेंट हुलय. इन्सिडेंट म्हटलं तर ऑब्जेक्टला स्ट्राईक हुलय, ते लाईट काय हुलय तर स्ट्राईक हुलय. येस. सो त्याच्यासाठी आम्हाला काय मिळते, आम्हाला हे कॅन्डल आणि हे पाणीच्या ग्लास मध्ये असं काय कॅन्डल बसलंय नाही त्याचं इमेज आम्हाला मिळतंय. सो हे दोघी इमेज काय व्हायले, एकामेकाला ओव्हरलॅप करालेत, एकावरती दुसरं आलंय, त्याच्यासाठी आम्हाला हे इल्युशन दिसतंय. ओके, प्युअरली सायन्स आहे हे. हे काय मॅजिक नाही, काय पण नाही. इथं लाईट इन्सिडेंट होण्यासाठी ग्लास पेन वरती हे काय लाईट स्ट्राईक होते नाही, ते रिफ्लेक्ट होते. सो रिफ्लेक्ट व्हायसाठी काय होते, आम्हाला कसं वाटते, ग्लास मध्येच आम्ही कॅन्डल ठेवले मन असं वाटते. आणि हे दोघी इमेज काय कराले, ती एकावरती एक ओव्हरलॅप करालेत. सो त्याच्यासाठीच आम्हाला हे पूर्ण इल्युशन दिसते. ओके. सो आता आम्ही स्केल घेतो. सो तुम्हाला इथं काय दिसते, मी स्केल घेऊन काय मेजरमेंट केलं म्हटलं तर डिस्टन्स मेजरमेंट केलो इथं. सो ह्या एक्सपेरिमेंट मध्ये काय व्हायलंय, आमचं काय ग्लास शीट आहे नाही, हे काय ग्लास शीट तुम्हाला दिसायला नाही, ग्लास पेन मी काय सांगाले, ते ऍक्च्युली प्लेन मिरर कसं राहते नाही, आमच्या घरामध्ये प्लेन मिरर्स राहते. येस ऑर नो. सो ट्रेझरीला सगळ्याकडे आम्ही प्लेन मिरर घालतो. येस. सो प्लेन मिरर सारखंच हे ऍक्ट करते, पूर्ण हे मिरर नाही आहे, थोडा पार्शियली प्लेन मिरर सारखं आहे हे. ओके. पार्शियली प्लेन मिरर म्हटलं तर त्या साइडचं पण आम्हाला इकडे दिसाले आणि ह्या साइड पण इथं रिफ्लेक्ट व्हायले. ओके. सो हे पार्शियली प्लेन मिरर सारखं आहे, आमच्या घरामध्ये काय प्लेन मिरर राहते ने त्याच्यासारखंच आहे, पण पूर्ण मिरर नाही आहे हे ग्लास पेन. ओके. त्याच्यासाठी काय व्हायले, हे काय कॅन्डलचं इमेज आहे ने ते सेम डिस्टन्स वरती है. ओके. सेम डिस्टन्स वरती है. हे लाईटचं कॅन्डल काय त्याच्या समोर ठेवलं नाही, त्याचं आणि इमेज काय आहे नाही, कॅन्डलचं इमेज दोघी काय आहे, हे ग्लास पेन मध्येच सेम डिस्टन्स आहे त्यांचं, फ्रॉम हिअर टू हिअर अँड फ्रॉम हिअर टू हिअर. ओके. हे काय कॅन्डलचं इमेज इथं आलंय ने त्याचं पण काय आहे, सेम डिस्टन्स आहे ग्लास पेन. हे काय तुम्ही बघाला ना, कॅन्ड इमेज काय आले कॅन्डलचं त्याचं आणि ऍक्च्युअल हे काय आम्ही कॅन्डल लाईट केलो, दोघांचं काय आहे सेम डिस्टन्स वरतीच आम्ही काय केलो, ह्याला बसवलो. ओके. इज इट क्लिअर? सगळ्यांना समजलं कसं आम्ही कॅन्डल बर्न करून एक इल्युशन क्रिएट करायला येते मन? ओके. येस. सो आता आम्ही काय करू, आमचं एमसीक्यू कडे जाऊ आपण, एमसीक्यू सेशन कडे जाऊ आपण. ओके. So first one, how does an optical illusion occur and which of the following is an example of one? ऑप्टिकल इल्युशन कसं होतंय आणि ह्याच्यामध्येच कोणचं ऑप्टिकल इल्युशनचं एक्झाम्पल आहे ना. फर्स्ट मला सांगा, ऑप्टिकल इल्युशन म्हटलं तर काय. सो तुम्ही कवा तर सर्कसला या फिर शोजला गेला, सर्कस शोजला या फिर ग्लास शो पण करतेत बघा. सो त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर असं काय दिसते सांगा मला, एक सर्कल्स असं राऊंड 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 करते ती. सो त्याला तुम्ही कंटिन्यूस बघितलं तर, कंटिन्यूस तुम्ही तसंच बघून थांबलं तर तुम्हाला त्रास व्हायला स्टार्ट होते. येस, डोळ्याला पेन होते. सो ऑप्टिकल इल्युशन म्हटलं तर हे एक असं इमेज राहते, ते ब्रेनला काय करते म्हटलं तर इमेजेस कसा क्रिएट करते म्हटलं तर, ते इमेज तुम्ही बघितलं तर ब्रेनला काय होते, ब्रेनला इन्फॉर्मेशन मिसइंटरप्रेट होते. मिसइंटरप्रेट होऊन रियालिटी वेगळं राहते, तुम्हाला दिसतंय वेगळं. ओके. बिकॉज ऑफ दॅट कंटिन्युअस ऑप्टिकल इल्युशन. सो ह्याच्यामध्ये ऑप्टिकल इल्युशन कोणचं आहे,
How does an optical illusion occur, and which of the following is an example of one? Mirage, sun variation, rainbows, earth variation. करेक्ट आन्सर सांगा. मिराज. ओके. सो मिराज म्हटलं तर काय होते? मिराज हे एक ऑप्टिकल इल्युजन आहे. मिराज एक ऑप्टिकल इल्युजन आहे. त्याच्यामध्ये काय होते म्हटलं तर लाईट रेस काय राहते ने, लाईटची रेज बेंट राहते. ओके, बेंट राहते ती. आणि कसा बेंट होते म्हटलं तर वेगळ्या वेगळ्या एअरची लेयर्स मध्येच पास होल्यानंतर ते काय होऊन सोडते, बेंट व्हायला स्टार्ट होते. सो ते काय बेंट होते ने, ते काय रिफ्रॅक्ट होते ने, ते काय करते आम्हाला मिस आमच्या ब्रेनला इन्फॉर्मेशन काय करते, मिस इंटरप्रेट करते. ओके. येस. सो मिराज. नेक्स्ट. सो तुम्ही बघितलं तर पाणीचं समोर तुम्ही थांबा, तुमचं रिफ्लेक्शन काय होते, पाणीमध्ये दिसते. यस ऑर नो? सो त्याला आम्ही काय म्हण सांगतो, मिराज म्हण सांगतो. ओके. या फिर कोणचं बी कोकोनटचं ट्री फेमस एक्झाम्पल राहते. कोकोनटचं ट्री काय आहे, तुम्ही पाणीमध्ये असं पाणीच्या समोर राहिलं तर त्याचं रिफ्लेक्शन पाणीमध्ये राहते. सो त्याला आम्ही मिराज म्हण सांगतो. ओके. Yes. Which of the following best describes the nature of light, considering its physical properties and how it interacts with matter? So, कोणचं ऑप्शन ह्याच्यामध्ये लाईटचं नेचर आणि त्याचं फिजिकल प्रॉपर्टीज करेक्टली डिस्क्राईब करताय, आणि कसं ते मॅटर संग इंटरॅक्ट पण कसं होतंय मन करेक्टली डिस्क्राईब करताय. ऑप्शन ए, लाइट इज प्रोड्यूस्ड बाय केमिकल रिएक्शंस. ऑप्शन बी, लाइट एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन है, ते ह्यूमन आयला म्हटलं तर आमचं डोळ्याला विजिबल राहते. लाइट इज अ टाइप ऑफ मेकॅनिकल वेव, आणि लाइट साऊंड एनर्जीचे एक फॉर्म आहे. ऑप्शन बी. ओके. नेक्स्ट, थर्ड क्वेश्चन. Which of the following best describes the interaction between the incident and reflected light? सो ह्याच्यामध्ये कोणचं कोणचं ऑप्शन इन्सिडेंट लाईट आणि रिफ्लेक्टेड लाईट मध्येच बेस्ट इंटरॅक्शन या फिर कोण त्याचा एकामेकांना काय कॉम्बिनेशन आहे ते चांगलं विषयामध्ये कोणचं ऑप्शन आम्हाला डिस्क्राईब करते? Option A, incident light is absorbed by the object and no reflection occurs. Both incident and reflected light pass through the object without interaction. Incident light comes from the source and strike the object, while reflected light is the light that bounces back from the object. Option D, reflected light originates from the object and strikes the source. So first option, incident light काय है ने, ते ऑब्जेक्ट इन्सिडेंट लाईटला ऍब्सॉर्ब करते, त्याच्यासाठी काय बी रिफ्लेक्शन नाही येते. ऑप्शन बी, दोघी काय आहे, इन्सिडेंट लाईट आणि रिफ्लेक्टेड लाईट ते इझिली ऑब्जेक्ट मध्येच पास होऊन सोडते, आणि बिलकुल बी त्याच्यामध्ये इंटरॅक्शन नाही होते. ऑप्शन सी, इन्सिडेंट लाईट काय आहे ने, ते सोर्स मध्येच येते आणि ऑब्जेक्टला हिट करते फिर स्ट्राइक करते. आणि रिफ्लेक्टेड लाईट काय आहे, ते लाईट ऑब्जेक्ट मध्येच बाउन्स बॅक होते. ऑप्शन डी, रिफ्लेक्टेड लाईट ऑब्जेक्ट मध्येच ओरिजिनेट होऊन सोर्सला स्ट्राइक करते. इट इज ओके. ऑप्शन सी. ऑल राईट. Fourth one. Why is a glass pane placed in between the candle and the glass full of water? आम्ही कॅन्डल आणि ग्लास, पाणीचा ग्लास काय आहे ने, त्याच्या मधीच ग्लास पेनला कशाला बसवलो? ऑप्शन ए, ह्याच्यामध्ये कोणचं बी ऑप्शन करेक्ट नाही आहे. ऑप्शन बी, टू ऑब्झर्व द ग्लास फुल ऑफ वॉटर फ्रॉम द ग्लास शीट. ग्लास शीट मध्येच पूर्ण पाणीचा ग्लास काय आहे ने, ते ऑब्झर्व करायला तसं थांबवलंय. ऑप्शन बी,
टू इमेज बोथ द कॅन्डल अँड वॉटर ऑन द सेम प्लेन ऑफ ग्लास. सो आम्हाला कसला इमेज पाहिजे? पाणीच्या ग्लास मध्ये असं कॅन्डल ठेवल्याचं पूर्ण असं एकच आम्हाला इमेज पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही मध्ये ठेवलो त्याला. ऑप्शन डी, कॅन्डलचं नुसतं कॅन्डलचं इल्युशन आम्हाला मिळवायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही तसं ठेवलो. विच इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन सी. ओके. फिफ्थ क्वेश्चन. How is the image of the candle formed inside a glass of water? And what factors influence the image size and position? कॅन्डलचं इमेज कसं फॉर्म होलंय? हे काय पाणीचा ग्लास आहे ना, त्याच्यामध्येच पूर्ण ते काय पाणीचा ग्लास आहे त्याच्यामध्ये कॅन्डलचं इमेज कसं फॉर्म होलंय आणि हे इमेज साईज आणि पोझिशन याला कोणची फॅक्टर्स इन्फ्लुएन्स केले ती, फिर कोणची फॅक्टर्स रिझन्स है असं इमेज याला त्याचं साईज आणि पोझिशन काय आलंय ना त्याचं तसंच याला कोणची फॅक्टर्स रिझन आहे या फिर इन्फ्लुएन्स केले ते. ऑप्शन ए, द इमेज फॉर्म्ड इज ड्यू टू पार्टिकल मुवमेंट विद इन द वॉटर. हे इमेज कशासाठी फॉर्म होलंय म्हटलं तर पाणीमध्येच काय पार्टिकल्स राहते ना त्याच्या मुवमेंट साठी हे इमेज फॉर्म होलंय. ऑप्शन बी, हे सगळे ऑप्शन्स करेक्ट आहे, ए बी सी. ऑप्शन बी, ते काय इमेज फॉर्म होले ने पाणीमध्ये हे एक ऍक्च्युअली व्हर्च्युअल इमेज आहे, अपराइट व्हर्च्युअल इमेज आहे आणि हे रिफ्लेक्शन साठी आणि डिस्टन्स काय आहे कॅन्डलचं काय डिस्टन्स आहे ने ते इमेजचं साईज आणि पोझिशनला अफेक्ट कराले. सो हे काय आमचं इमेज फॉर्म होलंय ने ऑप्शन सी काय सांगते म्हटलं तर पाणीमध्ये काय ते इमेज आले ने कॅन्डलचं ते एक व्हर्च्युअल इमेज आहे आणि हे रिफ्लेक्शन ऑफ लाईट साठी तसलं इमेज आले आणि त्याचं साईज आणि पोझिशन कॅन्डलचं डिस्टन्स काय आहे ना त्याच्यावरती डिपेंड आहे. ऑप्शन डी, हे इमेज पूर्ण कॅन्डलचं डिस्टन्स काय आहे ना वॉटर सरफेस आणि कॅन्डल मध्येच काय डिस्टन्स आहे ना त्याच्यासाठीच हे इमेज आलंय. एनीबडी? ऑप्शन सी. ओके. सो हा क्वेश्चन आहे. सो आता आम्ही 6th क्वेश्चन बघू आपण. In comparison to a plain mirror, how does the thickness of a glass pane impact the position and clarity of the reflected image of a candle, particularly due to increased refraction? So already time up हुलय. सो मी काय करूया नेक्स्ट 5 क्वेश्चन्स काय आहे 6, 7, 8, 9, 10 आम्ही नेक्स्ट क्लास मध्ये डिस्कस करूया मग. ओके. सो ह्याच्यावरती आम्ही लई डिस्कस करावं बिकॉज इन डिटेल डिस्कशन हुआ. ओके. सो आम्ही हे नेक्स्ट क्लास मध्ये करूया. द फर्स्ट 5 क्वेश्चनचा आन्सर मी सबमिट करतो, बघूया मन करेक्ट आहे काय नाही. ओके. लेट्स चेक. फोर्थ. ओके. सो सगळी ऑल 5 क्वेश्चन्स आम्ही करेक्टली आन्सर केलाय. ओके. सो आय होप सगळ्यांना ह्या टॉपिक वरती थोडं आयडिया आलं कसं लाईट राहते, कसं रिफ्लेक्शन्स फॉर्म होते. ओके. आणि इल्युजन्स कसं फॉर्म होतंय मन आम्ही आज समजून घेतलं. ओके. सो येस, आजचा क्लास मी इथंच स्टॉप करतो. नेक्स्ट क्लासमध्ये आणि भेटूया आणि ह्या टॉपिकचं MCQ पण आम्ही बघूया मन. सो थँक यू व्हेरी मच. जय हिंद, जय विद्याशक्ती.